C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। प्रभाग क्रमांक 26 चे शिवसेनेचे माजी नगरसेवक भागवतभाऊ आरोटे यांनी आपल्या कार्यकाळामध्ये संपूर्ण प्रभागात भरीव विकास कामं करून प्रभागाला विकासाची नवी ओळख दिली आहे। त्यांच्या पुढाकारामधनं खंडेराव मंदिर, संजीव नगर येथील खंडेराव मंदिराच्या समोरील संपूर्ण परिसराचे काँक्रिटीकरण तसेच अंतर्गत गल्लीबोळांमधील रस्त्याचे अंतर्गत काँक्रिटीकरण करण्याच्या योजनेचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडलं। या विकास कामांचं भूमिपूजन प्रभाग क्रमांक 26 चे शिवसेनेचे माजी नगरसेवक भागवतभाऊ आरोटे यांच्या शुभ हस्ते पार पडलाय। यावेळी खंडेराव महाराज मंदिर मंडळाच्या वतीनं मान्यवरांचा छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। या समारंभात भागवतभाऊ आरोटे यांच्यासह मधुकर सेठ जाधव, हर्षदाताई गायकर, निवृत्ती इंगोले, नैना जाधव, निलेश जाधव, अनिल माळी, अतुल अडांगळे, अश्विन महाजन आणि दिलीप महाजन यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। उद्घाटनापूर्वी भागवतभाऊ आरोटे यांनी जनता दरबाराचं आयोजन केलं होतं। या जनता दरबारामध्ये स्थानिक रहिवाशांनी आपल्या दैनंदिन समस्या मांडल्या आहेत। त्या समस्यांचं निराकरण तात्काळ करण्याचा प्रयत्न भागवतभाऊ आरोटे यांनी केला। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून आणि श्रीफळ फोडून विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं। तर यावेळी शिवाजी मामा फड, दादाराम गोरडे तसेच पुंजाराम मांडवे, चंद्रभान आहेर, रमेश पोटे, मनोहर बागडे, बाळकृष्ण घोडसकर, खानभाई, खान चाचा, असरात अली चौधरी, मेहबूब शेख, जाहिद खान, बबलू चौधरी यांच्यासह परिसरामधील अनेक नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते। या विकास कामांमुळे परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर होणार आहेत। प्रभाग क्रमांक 26च्या सर्वांगीण विकासाला आणखी चालना देखील मिळणार आहे। प्रभागामध्ये असं एकही काम नव्हतं की जिथं पाण्याची लाईन टाकायची असेल, छोटी असेल ती आपण टाकलेली आहे, जिथं ड्रेनेज लाईन जरुरी होती ती केलेली आहे, जिथं पावसाळी लाईन टाकायची जरूरत होती ती टाकलेली आहे, जिथं आपल्याला वाटत होतं की इथं काय मग गाव होऊन रस्ता फुगतोय, पाणी साचतंय, अशा ठिकाणी रस्ते काँक्रीटचे केले। मग तो भाजी मार्केटचा परिसर संजीवनगर असेल किंवा तिथे पाजरा पळकून जे पाणी यायचं ते डायरेक्ट घुसायचं गणेश चौकाकडे आणि तिथून सारा लोकांना प्रॉब्लेम यायचा, तोही प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला। ही सर्व कामं आपण 2021 पर्यंत पूर्ण केली। पाण्याच्या 3 टाक्या उभ्या केल्या। पण काय म्हणताना एखादी गोष्ट घडणारी असली का चुकीची घडती आणि गेली एक 11-12 महिन्यापूर्वी पाईपलाईन फुटली आणि आज त्याचा नेमकाच प्रॉब्लेम्स येतो। माझ्या माता भगिनींना मी जाणू शकतो खूप प्रॉब्लेम आहे, कारण मी चिंचोळ्यात राहिलेलो आहे। जी लोक चिंचोळ्यात राहिली आहे ना त्यांना माहिती आहे पाणी काय, त्या पाण्याचं किती अडचण असते, पाण्यासाठी काय करावं लागतं, मग लोक काय काय करतात, बरोबर ना। मला सांगायचं पाण्याचं असं आहे चाचा, आम्ही चिंचोळ्यात राहायचो, टँकर यायचा टँकर, मग त्या टँकरनी पाणी भरायचं, त्याच्यात भांडण व्हायचे, नंबर हांडे लावून ठेवायचे, ती वेळ मी पाहिलेली आहे। म्हणून मी माझ्या माता भगिनींचं दुःख समजतो, पाणी काय असतं। नंतर पुढे बोर घेतलं, चिंचोळ्या गावात त्याचं वरच्या गावाला पाणी जायचं, संजयनगरला पाणी यायचं, विराटनगरला पाणी जायचं, मग ते बोरनी पाणी यायचं, त्याच्यावर सुद्धा त्याचा नंबर असायचं। 2 स्टँड होते चिंचोळ्या गावात, इथं संजीवनगरला एक, विराटनगरला एक, त्याच्यावर नंबर लावून पाणी भरायचं। आणि ती परिस्थिती मी बघितली होती जेव्हा 92 साली गवळी काका निवडून आले। सर्वात पहिले त्यांना सांगितलं, काका आम्हाला पाण्याची व्यवस्था करा। आणि सर्वात जर कोणी पहिली व्यवस्था केली असेल सन्माननीय अशोक काका गवळी, ते शिवसेनेचे नगरसेवक त्यांनी केले। मंत्री म्हणून हा जो 4 हातात घेतला त्यावेळेस त्यांनी पहिलं काम केलं ते म्हणजे जनता दरबार। मंत्रालयात कधी गेलं तरी साहेबांच्या ऑफिसमध्ये प्रचंड गर्दी असायची आणि ती यासाठी की साहेब त्यांचे स्वतः एक साधा टेबल लावून आमची जनता काय म्हणते किंवा माझं लोक काय म्हणतात हे जाणून घेण्यासाठी त्यांनी जनता दरबार ही कन्सेप्ट सुरू केली। आणि आतापर्यंत देखील साहेबांच्या ऑफिसला, साहेबांच्या कॅबिनला तुम्ही मंत्रालयात जा किंवा बाळासाहेब भवनला जा, जनता दरबार हे आज देखील तिथे तागायत होते। आणि इतकंच नाही तर साहेबांनी प्रत्येक मिनिस्टरला, प्रत्येक मंत्रीला एक वार ठरवून दिलाय की ह्या दिवशी हा मंत्री तुम्हाला त्या बाळासाहेब भवनला मिळेल आणि त्या संदर्भातला तुम्ही प्रश्न त्या मंत्र्यांकडे मांडावे। ज्यांचे हात बळकट करण्यासाठी मी माझ्या लाडक्या बहिणींना, माझ्या लाडक्या म्हणण्यापेक्षा शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणींना, भावांना, माझ्या मायबाप जनतेला मी विनंती करेल की त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने धनुष्यबाणावरील चिन्हावर समोरील बटन दाबून आम्हा सर्व मतदारांना विजयी केलं तर तुम्हाला आम्हा सर्व उमेदवारांना विजयी केलं
तर तुमचे कामं पुढे जास्तीत जास्त आम्हाला करता येतील. आणि मेन सांगायची गोष्ट ही आहे, एकाच पॅनलला ज्यावेळेला आपण निवडून देतो त्यावेळेला पुढे मतभेद होत नाही. नाहीतर मग हा एक वेगळा नगरसेवक, तो एक वेगळा नगरसेवक, त्याच्यामुळे कामं करायला अडचणी येतात. म्हणून कधीही मतदान करताना सर्व पॅनल निवडून कसा येईल याच्याकडे विशेष भर द्या. आणि ही जी कामं आहेत इतर कुठल्याही याच्यामध्ये प्रभागामध्ये चालू नाहीये, जी आपल्या प्रभाग 26 मध्येच ही कामं चालू आहे. मी सगळ्यांना परत एकदा किरण आहेर, सी 24 तास, नाशिक.